काय झालं होतं कुठे गेला होता तुम्ही? रोजचे पाहून आता 20-22 जसं कृष्णा नदीमध्ये पोहायला आमचं 12-15 जणांचा ग्रुप आहे. पहाटे 5:30ला आम्ही पाण्यात असतो सगळी आणि पोहायला उडी मारली. वाडीच्याकडून वर पोहत चाललो होतो. एक 500-600 ह्याच्यावर गेल्यानंतर पूर्ण त्या गवतातून मगर उठली. तिने माझा जबड्यात ही मुटकं घेतली. ती मला काय वाटलं एखादा वटका बिटका येतोय आम्हाला तडत्या पोराच्या पाण्याला प्रत्येक वर्षी हे तिने ते जबडा येईल की माझं ती ही होणं म्हणताना मग तिला मी ह्या हातानं जबड्यावर वरच्या ह्याला दणका दिला. तिचा ती दात ह्यात घुसला. तिने जबडा काढून मुटकं वाजवून घेतली आणि फिरलो असं फिरून जरा हे करू तर दुसरा शर्ट तिने लावला. ह्या खांद्यात पूर्ण धरला. काय करायचं म्हणलो ह्या उजव्या पायानं आणि जोरात तिला किक मारली मगरीच तोंडावर. मग ती आत चढली पातारात आणि सरळ खाली धरणाकडे गेली पुढे. आणि मी जरा तसंच मग बाकीचे होते पाण्यात पडायचे तरी वर घेतलं सगळ्यांनी. तिथनं घरी गेलो. तिथनं मग मुलानं मला घेऊन आला इकडे. केवढी होती मगर? 14.5 फूट आहे. 14.5 म्हणजे कायम दिसते? कायमची आहे कायमची. प्रति ह्या कडेला कधी सांगलवाडी साईडला नाही, तिकडल्या साईडला असतो. बरे हल्ला पहिल्यांदा झाला ह्याच्या आधी कोणावर झालता? त्याच्या आधी शरद जाधव माझं नाव जाधव आहे. ती वाडीच जावं आहे. त्याच्या अगोदर मासेवाल्यांच्या पिंढऱ्या फोडल्यात ही केल्यात. त्यावेळेला त्यांना सुद्धा आम्ही मदत केली ती त्यात धरल्यावर पिंढरीनं ती वगैरे सगळं असं मदत केली ती. मग आता काय अधिकारी आले ते वन विभागचे? हां आता येऊन गेलेत. पण खात्याची माणसं काय म्हणले? काय म्हणले नाही. त्याने ते जबाब घेतला खात्याच्या माणसाने. त्यांना जबाब दिला. ते आता ती माझी इंजेक्शन हे चालू होती ना लास्ट ट्रीटमेंटची. त्यामुळे ती बाहेर मुलगा त्यांचं काय झालं पूर्ण काय नाही. काय मगरीचा बंदोबस्त करावा असं वाटतंय व्हायलाच पाहिजे. काय व्हायला पाहिजे? बंदोबस्त करून त्याला कोयनेत तर एक सोडावं नेऊन ह्यानी वन विभागाने. आणि कसं आहे आम्ही एक आहे कुठं धाडजो नाही म्हणून आम्ही त्यातून सुटाकलो. लहान मुलं बिलं असतात पोवायला ह्या टायमाला. त्या टायमाला तर लई उन्हाळ्यात तर ती लई चक्रा मारते उन्हाळ्या टायमाला. वन विभागाने ती बंदोबस्त केला पाहिजे. मोठं जनावर आहे.